तू असला का हाय तरी लागलं का बघू का त्या डापण्याची गडी बघ लागा ती कसलं डापण्याला का पिसाळ्याला कुत्र्याने पळत होतं त्या दिवशी तुला लागा एवढं एवढं पळणं होई नाही काय लगेच गेलं ताणी तर आपण गेलं लगेच महाग होड्या हानी तर आलं आपण लागा त्याला नाही तसलं मेलं म्हणून उठील होतं आता लय होईना पहिला सारखं पळणं पाटील चल लागा लेडी हाय लागा भास्कर काय गडीला यार गेलो काय काय सांगायचा बाबा गावासाठी जतून हे गुडघे गेले कामात हा काय जरा नाही पडत असं सांगा तुम्हाला डॉक्टरची गडी कशी आहे ती तुम्ही पडा की वाटेनी 10 जागी हीच पहिले पाटील बाबा जीन्स पॅन्टीवर असते होय व्यायाम केला होता का कोण हा पाटील मी पहिलं 7वीत असताना लय पळत होतो कसून लय पळत होतो काय पळत होताच भाई मला पुरी बेस्ट ऑफ लक देत होत्या येड्या 3-4 गावची फड गाजविला माणूस हा सारी असं नारळ 10,000 रुपयाचं बंडेला आणत होत नारळाची पुती भरून पडली आहे त्या घरात अजून हाय तीच मसोबाला चालायची मग माहितच नाही पाटील हा ती तुमची पिली होती की होती पहिलीत का दुसरीत गप केला कशाला माझ्या काळजावर मीठ चोळा लागला हा काय झालं पाही होती लागा पहिलंच होतं बघ ते आपलं काय अजून तसंच आहे आपलं लगीन झालं लागा ती जण काय होय 3-4 लेकरं झाली 3 महागण 2 खांद्यावर 2 असतील तिच्या आठवण आली की लागा पाटील पाटील लगा तुला बी दुसरा विषय काढला नाही का विषय आता मला काय माहित होतं पहिलं मी काढलं होतं म्हणून मला माहित होतं म्हणून आता लेकर झाल्यावर काढ विषय वहिनीला कळाल्यावर बुटाना हानील राव तसं आहे की बचकून तसं नाही पाटील एवढी बार चुकला आता काय म्हणत ना बरं का कोणाला मनी केलं नाव तुम्ही बघा नुसतं म्हणत नाव कोणाला हे जाऊ दे गायकवाड साहेबाचं बघ होय ती बदली करून घेऊ ती गायकवाड साहेबाच्या आधी 2 दिवस मला संडासला बसायला आला नाही डोंगरावर मारल्यावर होय मग माझी तर कमी ओळखी आहे त्या काय नाही पाटील नाही त्याची बदलीच करून घेऊ आपण लावतो की फोन SP ला आपल्या थोड्या ओळखी आहे त्या गावात लाव काढाच पाटील त्याला आपल्या SP कुठं SP हा मग का घेऊ हा हॅलो पाटील बोलतोय पाव पाटील बिजनवाडी ओळख केलं का नाही साहेब हा अहो ते गायकवाड साहेब जरा बघा त्या दिवशी आम्हाला साऱ्या गावात ताणून मारलं तुम्हाला माहित आहे आम्ही कशी माणसं आहो काय हाय आपलं हा ते बदली करून तर टाका नाही तर 1-2-3 महिने न सराचं काम तर द्या त्यांना हा अहो त्या दिवशी साऱ्या गावात आपली पत आहे जरा 4 माणसात साऱ्या गलीगलीनी ताणलं आम्हाला आमच्या गाड्याला मारलंय जरा हा बघा तेवढं काय आहे ती जरा त्याची बदलीच करून टाका ही काय जमत नाही उग कसं असतंय नवीन आली ती होय हा बर नीट सांगा तर नाही तर बदली तर करा उग कसा आहे आपलं संबंध कसा आहे तर पहिल्यापासून तुम्हाला तर माहीतच आहे हा घ्या तेवढं सांभाळून घ्या ठेवू का अरे आपण आलाव कशाला करा लागलाव काय बोला लागलाव काय चला करा चल येडाचं काय लागा तू आपण आलाव कशाला काय असं असतंय का राव कुठे उठ तू ह्याच्या काय बिचा नाही बस कर माहित आहे मनापासून मारायलाय जावा
ती दारा बिरा काढायच्या बघा जावा दारा बिरा ती जरा जालवट बिलवट बघा. चल पाटील तुम्ही काय येतो येतो माझी मी जा. चल दाजीबा भिगी भिगी चल जरा लय काम पडलंय अजून. आता तर कुठं 5 गोबी लावायची झाली ती 6 गोब चालू आहे. पुढे येतो पुढे ये इकडं पुढे ये. ह्याला माल चांगला आहे बघा आता चांगला पाण्याच्या लय रस निघत आहे. काय कर गोब ठेव खाली गोब खाली ठेव फुटल नाही. काय करू म्या चढतो झाडावर मी मारतो भोक तू खालनं साहित्य दे. बर बर हो समजा मी खाली ठेवतो आणि मी घेतो ये जा आता जाऊ. तुला दोस्तावर धरून उभा होता ते मग दिसायला निष्ठेची माझी मी काढतो. आपण हो शेतकऱ्याची खटावला दाव पडलं तरी बी काय होत नाही. बर बर पण आज्यात जा त्या मी देतो. कुराडती मी चाललं का दिवरी जरा धर मला धरला बगड्याकडे धरले हात्यार दे. काय नाही जरा झोपाला शेतकरी हात्या दे रे बाबा. हेच पाडू का तुझं बोलणं ऐकत बसतो. नाही रे बाबा ते शेतकरी म्हणाला वैरण आणली दाबून. बर बारका हात्या दे बारका हात्या दे. माल टोकराचा आहे. नाही नाही आम्ही शेतकरी माणूस होतो. आता ही निष्ठून हाणशील माझ्या दोस्त्या. अरे, मला हेच तर घेऊ देतो का. दाजीबा आता बुळूक झालंय. आता हे हात्यार खाली टाक आणि पटदिनी गोब घे. गोब लावू माझा लय जीव थकलाय. गोब घे. जाम बांधव धरपलीकडून गोब्याला जरा माझी मी बांधतो जाम. आज पस्तूर काय कधी केलं नाही का. बाबा त्या आधीचा असंच मनाचं आणि त्यातून दिलाच वरण. पाणी घे पाणी घे. पान लावू दे भोकाला आणि लवकर जाऊ दे मला. चल मग कोणचं चांगला आहे ते एक ही खराब आहे. जाऊ दे. बाहेर चालू आहे बस मध्ये. चालू आहे समजत चालू आहे आता. थांब ए, थांब वरचे दादा ही सामान आता ही डायरेक्ट रात्री ह्याच्याकडे चक्कर टाकावं लागते. कोण चोरण्याची शक्यता जास्त असते. माल सामान बघू माझ्याकडे इकडे. चल जरा आता माझा लय पाय थरथर कापाल. बसू तिथं तिथं बसतो आता जरा जाऊ. बस बस बाबा. आता परवा दिवशी गोबत चोरलं होतं. अरे ते तुला नाही ते पाटक्यालाची पोरायची द्या बिंदाची. कोण बी असू दे ह्या गोब्याची 5-6 गोब लाव त्याच्यापाशी आपल्याला नजर राखावं लागतंय. संध्याकाळी बॅटऱ्या निसत्या घुमवीत नजर राखीत पाटक्यालाच्या हातात ते पाटक्यालाची त्याच्या पोट्यावर चाला कोण जर नाटक करालं तर हो की शेवटी हायच पाक. ते पुढच्या पुढे बघू. एक कांदा गोब भरलेलं असलं तर हे आपल्याला काढून ठेवावं एवढं. चांगलं पहिल्या दाराचं जीव पहिल्या दाराचं घेऊ पाणी आपल्याला. ओ पाटील अरे माग होय काय करायचं माग हो बघशील बाबा. माग हो माग. एवढ्या अडचणी काय करावं राव तिकडे चला काय म्हणून चला लवकर. थांब थांब झालं. चला चला उठा. चला मन मोकळ्या पाण्यात बसू द्यात नाव गड्या होती. बस इथं इथं नका वाशाला चला ते हात धुवा चला. राव काय पुढे खालता लागेल. द्या टाकून डापडा तिकडं. अरे तसं करू कुठला तुम्हाला बस बस काय फन फन करीत आलायची. काय सांगायचं तुम्हाला तिकडे नंतर शिंदे चोरले तिकडे झाडाची. अरे मग चोरी दे की आपल्याला बी आण थोडीफार. आणि काय झालं राजकारण अशी खाती काय सांगा. अरे तुला माहित नाही येड्या नंदा 1 नंबर माणूस आहे. आणि ती दाखण्या पुढाऱ्याकडे गेल्यावर आपली वाट लागेल की. नंदा शिंदे चोरले माझ्या डोळ्यात बघून आलो मी आता. होय मग अरे राजकारणी खेळ तुम्हाला माहित नाही. काट्यानंच काटा काढावा लागते. माझ्या तर मान नंदाला अटकाव. अडकावाचा बदला घ्यायचा आपल्याला. पण त्याला बी कळून ये की ही खिळे आपण खिळे म्हणून. म्हणजे मुगी म्हणून साखर खाता होय तुम्ही. कसं बोलला बर. हा काय करतो माझी मी बराबर. काय मी आता बघून आलो माझ्या डोळ्यानं जाऊन.
होय मग वर चल होतं का खाली होतं? वरी चालू होता ना अरे मग आपल्याला थोडी घेऊन यायची का? आपल्याला हा बघू आता दुसऱ्या बारला आम्ही. हा, त्याने पिऊन राहिली आण. काय तर गेम खेळावं लागते काट्यानंच काटा काढावा लागेल आता. लावतो साहेबाला फोन. हा हॅलो, तहसीलदार साहेब का? बिजनवाडीहून बोलतोय पावा पाटील. अहो ती नंदू मोरे शिंद्या चोरा लागले काय, तुमचं लक्षच नाही काय? मग आता आमची माणसं सांगत पळत आली अहो आमच्याजवळ. हा शिंदी ती चोरून न्यायला सगळी पळवून काय नाही. बराबर तुम्ही ऍक्शन घ्या. तेवढं आमची नावं तेवढी मोहरी येऊ देऊ नका, आम्ही सांगितलंय म्हणून. हा हा नंदू मोरे. हा ठेवू का? हा चलते चलते. करून घ्या तेवढं फास्ट काम. ते जरा निबरा अडकावा काय. हा बिजनवाडी गाव हेच आहे की. बरं ते शेतकरी नंदुमोरीच्या शेताकडे जाणार. हा 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 हेच आहे. इथून थोडं पुढे जावा, तिथून आतमध्ये वळा, गाडी रस्ता लागतोय. हा तिथून सरळ पुढे जावा, थोडं पुढे गेले की डावीकडे वळा, डावीकडे वळलं की सरळ जावा, तिथून थोडं उजवीकडे वळा, थोडं तिथून पुढं 4 पावलं चालत जावा गाडी लावून तिथं. आणि तिथून वाडा लागेल तुम्हाला. तिथं वाडा झालं की नंदूचाच शेत आहे तिथं सगळं. हो चालेल. अरे बापरे, इथे तर उघडपणे शिंदी काढणे चालू झाले आहे की. कुठल्या गावचा पाहुणा आलाय रे इकडं आपल्या? राम राम पाहुणा. राम राम, या या या. असं काय चालू आहे हे उघड धंदे तुमचे? आपण तुम्ही कोण आहो मला विचारणार? माझ्या शेतात येऊन मलाच तिप्पट बोलालो काय? तहसीलदार आहे मी. तहसीलदार म्हणजे कोण बिऊन तसं म्हणून तुमची काय पुरावा आहे? तुम्हाला पुरावा पाहिजे? मग शेतात येतच आहे तहसीलदार. हा एक मिनिट. नंदू हे मोबाईलच तर नाही काय तर असेल हा, बघू बघा की तुमचं काय आहे पुढं. नेमकं. कोण बी आपल्याला याले भीच दाखवायला आली. अशी शिंदी काढणे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे तुम्हाला अटक केलं जाईल. साहेब, तुमची तंबाखू विकायला परवानगी आहे, दारू विकायला परवानगी आहे, महाराष्ट्रात गांजा पिकवायला परवानगी नाही, पण विकायला परवानगी आहे. आणि आम्ही शेतकऱ्याने शिंदी निराक आल्यावरती कायद्यानं गुन्हा आहे होय? असं कसं काय? अरे असं काय फालतू बोलतोयच? मी तालुक्याचा तहसीलदार आहे, जरा शब्द सांभाळून बोला जा. हो का साहेब, आम्ही काय हे धंदा सोडित नाव. आमच्या शेतात शिंदीचं झाड आहे, आम्ही शिंदी काढू, आम्ही काय बी करू द्या, आम्हाला घेणं देणं नाही. तुम्ही तहसीलदार जरी असलो तर तुम्हाला फक्त तालुका ओळखीतय, पण मी शेतकरी जगाचा पोशिंदा आहो, मला संपूर्ण जग ओळखीतय. त्याच्यामुळं तुम्ही जरा थोडं जपूनच शब्द टाका आमच्यावर बी. आणि आम्ही असल्या पोकळ धमक्याला भेटणाऱ्यातलं ना हो, कट्टर शेतकरी आहो, ही ध्यानात ठेवा तुम्ही. आणि तसंही तुम्हाला अजून मला लय काय बोलायचं आहे, फक्त तुम्हाला 2 मिनिट मी बोलतो, माझं बोलणं ऐकून घ्या. आमची शिंदी काढायला कायद्यानं गुन्हा आहे. तुमची दारू विकताव, तुम्ही तंबाखू विकताव, गांजा विकताव, डान्स बारला परवानगी आहे, तुमच्या सरमद्यालाच परवानगी आहे. मग हे आमचं नैसर्गिक काम आहे. नैसर्गिक शिंद्या ही शरीराला हानिकारक नाही, काय नाही. तुम्ही कसं काही कायद्यानं गुन्हा म्हणताव ती प्रश्न झाला. वाळू टंचाई, वाळू नदीपात्रातल्या आपण जर वाळू काढून विकली तर तिथं तुम्ही पुढे पुढे करी जाताव. हप्ते द्या, वाळू काढली, गुन्हा. वाळू काढल्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम होतोय नेमकं एवढं सांगा. असल्या अडाणी डोक्याच्या शेतकऱ्याला काय सांगावं काय कळतच नाही.
द गेम ऑफ फार्मर्स म्हणजेच शेतकऱ्याच्या आयुष्याचा खेळ. शेतकरी हा अडाणी नाही, तुमच्यापेक्षा हुशार आहे, पण शेतकऱ्याला तुमच्यासारख्या साहेब लोकांनी त्याची परिस्थिती अडाणी केलेली आहे, म्हणून शेतकरी अडाणी आहे. नाहीतर शिक्षणाच्या बाबतीत शेतकरी तुम्हाला सुद्धा ऐकणार नाही. ही एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. अजून तुम्हाला मी सांगतो, ही असली कामं मी करत राहणार, तुम्ही माझ्या आडवं याच नाही. तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं दुःख. अहो साहेब, तुम्ही खुर्चीवर बसताव, काय बी करताव, असले आमची काळधंद पकडायला येताव. ज्या वेळेस आमच्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी लाईट व्यवस्थित चलत नाही, त्यावेळेस तुम्ही आम्हाला मदत करत नाहो. का करत नाहो? ज्यावेळेस आम्हाला लाईट चलत नाही त्यावेळेस तुम्ही मदत करायची. फुल लाईट सोडा म्हणून गव्हर्नमेंटकडे तुम्ही लेटर पाठवायचं, त्यावेळेस तुम्ही तसली कामं करीत नाहो. फक्त पैशासाठी तुम्ही असली उद्योगधंदा आमची पकडायला येताव. तसं न करता तुम्ही, तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालाय, तुम्ही ह्या महाराष्ट्रातल्या मातीसाठी काम करायला पाहिजे, पैशासाठी नाही. पैशासाठी कोणीही काम करतं. अहो साहेब, प्रत्येक माणसाकडे स्वाभिमान असतो, पण तो पैशासाठी कोणाकडे विकायचा नसतो. स्वाभिमान हा आपल्यापाशीच ठेवून आपण आपलं जीवन आनंदात जगायचं असतं. पैसा काय कुत्र सुदेल कमी वितय, फक्त माणुसकी कमवा, माणुसकीला महत्व आहे. ते रडगाणे बाजूला ठेवा. अरे काय असेल ते हप्ता देऊन मिटून घेऊ की आपण. साहेब, तुम्ही आम्हाला हप्ते मागायला होय? अहो साहेब, आम्ही शेतात काम करू नये असाही घाम आम्ही गाळलेला असतंय, आणि ती पैसे तुम्ही मागायला होय? साहेब, प्रत्येक जण देवाला दुधादह्याचा अभिषेक करून सत्यासाठी झगडणारा असतो, पण शेतात जाऊन काळ्या मातीला स्वतःच्या घामाचा अभिषेक करणारा तो म्हणजे द ग्रेट फार्मर. मी फार्मर आहे. तुम्हाला तुमच्या तोंडावर मारायला मी एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. चंबडी देईन पण दमडी देणार नाही. ही फक्त तुम्ही ध्यानात ठेवा. शेतकरी शेतकरी सारखं म्हणायला लागलं काय? डोक्यावर फिगर पडलं काय सारखं शेतकरी शेतकरी म्हणतो? साहेब, शेतकऱ्याविषयी मी काय बी करीन, जीव बी देईन. साहेब, सोपं नसतं शेती करणं, कष्ट करून घाम गाळणं, एका एका दाण्यासाठी रात्रीचा दिवस करणं. साहेब, सोपं नसतं शेतकरी होणं. शेतकरी होऊन जगाला पोसणं. ही फक्त तुम्ही ध्यानात ठेवा. शेतकरी नावचाव मी कट्टर शेतकरी आहो. शेतकऱ्यासाठी जीव की प्राण आहे माझा, मारायला सुद्धा तयार आहो. पण मी तुमच्या सोबत अटक होऊन येणार ना हो. निस्ता एक फोन करू द्या, माझ्या बी लय ओळखीची माणसं आहे ती, तुम्हाला पूर्ण गोरी आडा टाकतील एवढी माझी गावकरी आहे ती. आता मी फोन लावतो आणि बोलवून घेतो, तुम्ही कायच करू शकणार ना मला. दाजीबा, फोन लावा आपल्या पुढाऱ्याला. हॅलो, कुठं पुढे इथं नंदूच्या खालच्या वावरात यायची बंधाऱ्यापाशी. ते तहसीलदार साहेब आलते. हा, तेराचं म्हणालती या. आलोच दाजीबा, मी आलोच 5 मिनिटात येतो बंधाऱ्यावर. का 5 मिनिटात येतो, थांब. हा हा, या लवकर. यालती काय म्हणली? यालती का? याला म्हणजे आपण अटक होतच नसतो, आणि बाणीला विषयच नाही तिथं. होणार नाही म्हणजे अटक मी होणार नाही. काळ्या दगडावरची रेष आहे. संपूर्ण शेतकरी वर्ग एकत्र करतो, संघटित करतो, आणि आमच्या शेतकऱ्याचा हक्क आम्ही प्राप्त करून घेताव लगेच. आमचा हक्क आहे. आमच्या शेतात शिंदीचं झाड आहे, आम्ही इकडं काय का करीना. तुम्ही तिकडं काय बी करताव तुमच्या फॅक्टरीत दारू बनवायची. जाऊ द्या, यालती पुढे. कायद्यानं गुन्हा आहे गुटखाई विकाला, तरी सुद्धा गुटखाई इकती ती. कुठनं इकती ते? तहसीलदार तालुका तुमच्या हातात आहे. हिथं माझा जर तुम्ही पकलं, सर्वोच्च न्यायालयामध्येच तुमचा खटला दाखल करताव, तिथं तुमच्या विरोधात लढताव. गुटखा विकायला परवानगी आहे ना आमची, शिंदी विकायला नाही होय. बोलताव का नाही? काय झाले ती तर सांगा. अवघड काम झालंय ना. काय झाले? काय झाले? कुठं साहेब आले कोणचं तुला कोणचा साहेब आला बाबा अजून गावात? शिंदी काढायचं म्हणते येडे. कोण? नंद्या असं काय करते हो? आता नंद्या तर आपलाच माणूस आहे. आपला माणूस आहे. मग आता आपण त्याला सांभाळून तर घ्यावंच लागते. त्याचं काम नसते का विचारायचं आपल्याला? मग त्याचं काम आहे का नाही आपल्याला काय बोलायचं, सांगायचं, करायचं? केले काय किंवा जायचं का मग ना काय? चला की राव, आपल्या गावातला माणूस अडका लागलाय. जायचं काय? आता तू असं का म्हणायला लागलाय? हा, ह्यांची सगळ्याच्या विचारानं माझं काय, मी तुमच्यासाठी कसं करायचंय मग? जायचं का ना ग? चला चला, उठा हा, उठा.
बंदूक फिंदूक काय घ्यायची कोणतं शिलाल आहे का तर बघा चला मग चला 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 कसं शेवटी नंदू म्हणजे आपलं अय, काय ओ मागे अरे तुम्हाला कळते का नाही राव चला पुढारी अरे डापण्या पोडरच का वजन त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या सोबत येऊ वाटत नाही बघा नाही हो पुढे सोमा माणूस आहेच काय चला रे ए चल या माग आता काय ह्या नद्याच्या शेताने अडचणी चला. बाबा उठा सरक लांब मला कितीदा सांगितलं होतं मला हे गॉगल द्या जाऊन ह्याच्यातून खड दिसत नाही तर म्हणून तुम्ही जर म्हणता मला लिहू दे कळत नाही लागत त्याच्यामुळं आम्ही पुढे व्हायला होतो बरं का नाही लागा शंका हा ए खूप पुढे काय ते आलायचं आता काय नाही आता पहिला म्हणून आम्हाला पुढे घालवलं अरे कसं आहे माहिती आहे का टाकण्या पुढे आहेच की तुमच्या मागे बघू बघू काय होतंय होती तर होतंय नंदू, उजडल की तर आधी उजडल पुढारी आधी पुढारी या 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 पुढारी या कोणी तहसीलदार साहेब आहेत का हा राम राम साहेब ओळखलं नाही असं कुठं असतंय का साहेब काय झाले का नाही तर ह्या शिंदीला मी गोबर घेतलंय शिंदी काढायला लावा आपल्याला हं. मग ही म्हणते ती कायद्यानं गुन्हा आहे हं. मग अटक करायला आणि चल म्हणाल आता मला वरी साहेब कापण्या पुढारी म्हणजे शेतकऱ्याचा काय वरे होय मान्य आहे पुढारी काय तुम्ही बी शिंदी पेताव काय अहो पुढारी काय स्वामाला का गप की 10 रुपयाचा शिंदी भारी राजीबा अजिबात बोलत नाही साहेब ती नंदुमुरी राहिला बाजूला त्या पुढारीलाच अटक करा तुम्हाला पुढारी ए, शोधतंय का? साहेब. हो, पुढारी तुम्हाला शोधतंय का असे काळे धंदे करणं शोधतंय का तुमच्या ने जाऊ अटक केलेलं बरं शिंदे घ्या, साहेबांच्या माणसाला चहाच म्हणाला नाही नाही बरोबर असे काळे धंदे शोधतात का आपल्याला थांबा जरा पुढारी राहू की तुम्ही गावचं जरा थांबा काय म्हणला थांबा पुढारी आपले तर आपल्यात भांडण करू नका आईकडू मलाच नाही जावं म्हणाले बरोबर आहे की आपण पुढारी काय असे नाही काळे धंदे करणं शोधतंय का तुम्ही तुमच्या अशा कपड्यांना कसं आहे ते साहेब ऐका माझं आम्ही गावचे डापणे पुढे आहेत होय मान्य आहे गावातलं काय काय हे आम्हालाच माहित असते हा काय हा बरं तुम्ही इथं आलोच कसं अरे कसं म्हणजे असं कसं काळं- आलो तुम्ही काळा धंदा उघडकीस आल्यामुळे आम्हाला कसं? आमच्या कानावर कळलं रात्री स्वप्न पडलं होतं तुम्हाला आम्हाला कळलं कुठं काय होते काय नाही असं धंदा करता गावामध्ये नाही तुम्ही तुम्हाला रात्री स्वप्न पडलं होतं हो स्वप्न पडलं पण असं आम्हाला कळतंय गाव तालुक्याचा आम्ही अधिकारी आहोत अधिकाऱ्याला स्वप्न पडत असते ती का अहो, कळत असते सगळे माहिती कसं मला कळलं असते. सांगा तुम्हाला कसं कळलं त्याला कुणी तर सांगितलेलं आपल्याच गावातला माणूस आहे पॉइंट बोलला बघ. नाही, आम्हाला तू माहित स्वामी. होतं. नाही, नाही, तुम्ही खरं सांगा मारी तर नाही कशा मारते उधारी असताना द्यायला राव तू. हा माणूस आहे शिंदे तर पुढारी करा अटक चला आम्हाला नाव लिहून घेतोय. ए हेच नीट बोल मान हो पुढारी जरा हिशोबानं बोलायचं नीट पद्धतीने बोलायचं नाही तुम्ही होय गावचे पुढारी आहात मान्य आहे हा पण तुम्ही साहेबाशी कसे बोलता नाही बरोबर आहे साहेब मी तर कुठं तुम्ही वाकडं बोललो. तालुक्याचे तहसीलदार आहात पण पुढाऱ्याशी कसं बोलता पुढारी साहेब ते पुढारी गावची पुढारी आहेत पण पुढाऱ्यांनी तर साहेबांशी कसे बोलायचे हे तुम्ही पुढाऱ्यांना तुम्ही सांगा. साहेब आधी हमला आवाजावर बोला तुम्ही ही तुम्हाला म्हणतो राजेबा कसा आहे पुढं कसा आहे माहिती आहे का साहेब मी टाकण्या पुढारे मी असले साहेब हे काय बघत नसतो काय आमच्या शेतकऱ्याच्या आडवं कोणी आलं का शिंदे या नाटक करा असे काळे धंदा असते हो साहेब अजून असंच बोलता का तुम्ही पुढारी सरकार बघू द्या नाही, 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 नाही. हा, बसा सांगायची पुढारी साहेब लोकांवर हात उचला मग सांगायला कळणार का साहेबांना साहेब काय पडू का तुमच्या नाही नाही तुम्ही जावा. पुढारी यांच्या काय पाय पडा घ्यायला सोयाबीनमध्ये पाय पडून तुम्ही साहेब सोयाबीन मध्ये जा खायला का सोयाबीन मध्ये कशाला तांबूच्या झाडाला
काय म्हणतो ना याला डांबल्यापेक्षा चला काय थोडी थोडी म्हणताव, शेती माझं लक्षात घ्या जरा. अरे तुम्हाला भांडणाच पडलं, हित विषय शेतकऱ्याच्या हिताचा आहे. आम्ही शेतकऱ्याचं हित बघा रे बाबा नो. शिंदे पाजून पाजून साहेबाला मारून हाणून लावू. नंदा मी आलाव कशाला इथं तुम्ही आलाव ते मी गावचा डापण्या, ही म्हणते मी तालुक्याचा तहसीलदार आहो, तुम्ही म्हणताव गावचा डापण्या पुढारी आहे म्या. काय तर मिटवाचं बघून राय काढा की पुढची. बर ती जाऊ द्या. काय म्हणायचं बातमी कोण दिली ही काढा तुम्ही. हा हे मेन आहे. बातमी साहेब तुम्हाला आम्हाला बातमी होय असंच कळलं, असं गावामध्ये कसं चालू आहे, काय तसं असं गावात कळलं? धंदा. आयवद दंत तसं कसं आहे माहित आहे का? हाय आयवद दंत मला बी मान्य आहे, पण कसं एक आहे मिनिट घ्या पुढे. जरा सांभाळून. कसं आहे जरा घ्या जरा सांभाळून. काय होय पुढारी मान्य आहे, पण असं काळात शोभत नाही तर शोभत नाही तर मान्य आहे, घ्या की सांभाळून. आमचा काळा धंदाच नाही ही ना. अहो शिंदे काढणं म्हणजे काय चांगलं आहे का धंदा हे? वरा धंदा ही. अहो बघा ना. काय नंदू वाकडं बोल नको. नाही नाही साहेब म्हणते ती बरोबर आहे. आपण पुढारी तू असं काय काय बोलू शोभणार नाही साहेब ते. म्हणते ती बरोबर आहे. हो साहेब जाऊ द्या जा, असू द्या काय झालं गेलं. ह्या 5 असेल टाका मिटवून. हा. त्याला मागास म्हणलं होतं मिटवून घेऊ तर घेतले नाही त्याने. कुणी 5,000 मला दे. माझ्याकडे नाही 1 रुपया. हं, शेतात कष्ट करायचं, हं. पुन्हा तुमची येऊन पाय धरायचे, तुमच्याकडून 5,000 उसनं घेऊन ह्यांना द्यायची होय. पुढारी काय असेल ते तुमची तुम्ही बघा आता हे. ती कामाला नाही. मी 1 रुपडी देणार ना हो. तुमच्या स्वखर्चातून तुम्ही देणार असलो तर बघा, नाहीतर मला अटक होऊ द्या. कुठं जायचंय तिथं जावावी, आम्ही बी कोर्टात जावावी, केसा लढावी, काय करायचंय ती करावी. नदा न्या जाऊ साहेब आमच्या हे जमत नाही. नाही नाही घेऊन जातो. साहेब न्या जाऊ साहेब. आपण आम्ही येत नसतो. पैसे देण्यापेक्षा ह्याच्यात शिजून सोयाच्या शेंगात खाऊ समधीच बसून आणि 2 हे शिंदीचं पाणी पेलवून आस का पोत तरी. त्याला झटके काय येतात साहेब? कधी नाही, कधी. चुकीचं व्हायला थांबा, लागलं थांबा, पुढारी. ही शिरपट पाणी पेले. पुढारी व्हायला लागलं पुढारी. पुढारी हं, मी 5-6 गोबी लावून लय इळभर थकलाव आता. हं, इळभर बसलं सुदेल नाव. हं. मी काय करतो, हं. मी आलोच मुतून लगेच येतो मी. तोवर जे तुम्ही घ्या सांभाळून. म्हणजे नंदू लवकर ये. मी आलोच. लवकर या नंदू. आणि जा तू. अरे शहाणा वाघ. बरू पुढारी बघा काय आहे ते तुमचं. थांबे मी घेतो बघू. काय कर शोक तुला सांगतो आता, ह्याच्यावरील ह्याच्या खाली माझ्याने काय देणं होत नाही. काय राव असलं बोलतो का जनावरचा सौदा बिवदा करायला नको काय हे जनावरचा नाही, आमचा खाजगी मामला आहे. खाजगी मामला काय राव. नंदू कुठे जाणार? नंदूला बोलवा आधी. पुढारी असं चालणार नाही. मग कसं चालते साहेब? काय राव ते नंदू गेलं राव आता आणि काय नाही, बोलावं. पुढारी तुमचं असं बोलणं शोभत नाही. तुम्ही बोलता एक आणि करता एक. तुम्हाला अजून कसं आहे दापण्या पोटऱ्याचं वजन माहित ना तुम्हाला अजून. नवीन आलती, आपलं पुढारी नवीन हिशोबाने बोला. हं, तुम्हाला अजून दापण्या पोटऱ्याचं वजन माहित नाही. पण कसं आहे साहेब काय एवढं वेळ सांभाळून. शिंदे बघ यांच्यावर. नको नको त्या नंदूला चला चला बघू काय तर करता आम्ही. चला हो चला, तुम्हाला शेती पाचतो वाटत. चला चला बघून घेता आम्ही काय तर करतो. चला सगळ्याला ऐकत नाही बाबा. काय बघा ना तेवढं. घे की एखादं गाडगं भरून. ए, ओळखी लागा. घे 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 एखादं गाडगं भरून घे आपलं. बर बस. अरे काय झालं? सगळ्याचं खरं झालं. अरे पहिली नारळ झाड आहे की. तशी की काय लांब तिकडं. हो साहेब निघा 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 तुम्ही. गाड्याकडे निघा 1 आता. रुपया मिळत नाही तुम्हाला. मग तुम्ही नग म्हणाल तो की आता नारळाचा झाड आहे. कोण म्हणते शिंदीचा आहे? ए, दादा, आपण- काढण्याचा प्रकार चालू आहे. ऐक, हा. ऐक, थांब. जरा शांती राहा. शांतीला नवा पुढारी घेतलं नाही याने मगा. हॅलो महागाई लागा काय गांडीला पाय लावून पळत गेलास लागा तू हिकडी ये. काय करीत ना म्हणावं तू हा? साहेब. साहेब अरे थर साहेब ओय, गप्प जरा. ए, जरा नाचून. साहेब असं थर 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 कापले आपल्या पुढे. हं? अरे ना दा आम्ही साहेबाला सोयाबीन मध्ये घालून मारले. तू नुसतं महागारी ये. गांडीला पाय लावून पळाला बघ. ये तू ये. तू ये. याले का? ए माझा ए साहेब आता नारळीचं झाड निघाली ही.
आता पैसे पाहिजे काय तुम्हाला? बघा पुढारी तुमची तुम्हीच बघा आता. हा पैसे पाहिजे काय तुम्हाला? पुढारी शिंदे काय शिंदे? काय शिंदे? आता काय शिंद्याकडे शिंदे? बोल ना. बोला हा? की. आल्या आल्या तुमच्या डोळ्याला राव नुसतं एवढं मोठं लट नारळाचं झाड दिसलं नाही, शिंदीचं झाड आहे म्हणून शेतकऱ्याला आमच्या ताप द्यायला राव तुम्ही. ओ पुढारी साहेब नारळ नसली म्हणजे काय झालं? ए सोमा जरा थांब हे दाबात घेऊ नका साहेबाला घाम फुटलाय तर लागा फेफर बिफर आलो पुन्हा पोचत अरे मग घ्या सांभाळून म्हणाले नको वाटल ते की. ऐकत नसती तर साहेब. आता असंच करायला साहेब. आता देखत झाली की सगळं चढवू काय वरी? शिंद्याला वाढणार इकडे जरा पुन्हा. राहू दे गरीब आहे ते साहेब. जाऊ द्या, झालं ना येते का नाही आता का जायचं? ठीक आहे आलं आलं आलं. आलं बघ आलं बघ आलं बघ. हा ये बाहेर लावते आणि जाते लागा ही. बस बुवाकांडी हा बस बुवाकांडी आमच्या. अल्ला का काय शेतकरी आहेस का भिताडायचं? काय झालंय? झाड कशाच आहे ती? हा आता डोक्याला हात लाव. अल्ला का तुझं बाण गेलंय पुढारी काय? आपलं भान गेलं नाही, हं. शेतकरी आहो आपण. हा, मग काय झालं? मी बघितलंय त्याला नारळाची वरी आता. बोलणं तर ऐका मोरच मोर्चा ऐका, हे आम्ही केलेला प्लॅन आहे. कशाचा? मला सांगा आता, आम्ही शेतकरी गावातच बोंबलाला लाव. आमचं म्हणणं ऐकायला तहसीलदार येणार होता का तालुक्याहून गावाकडे? कशाला आहे? म्हणून आम्ही काय केलं, या नारळीच्या झाडाला शिंदीचं झाड आहे म्हणून आम्ही गोबं लावलं. हं. मला माहित होतं पुढचं ते पाटील कार्यक्रम करतय म्हणून. मग शिंदी लावलेलं त्या पोरानं बघितलं पाटलाच्या. तहसीलदारला लगेच फोन केला. तहसीलदार लगेच आमचं काळ पकडाला, कायद्यानं गुन्हा आहे म्हणून आला. बरं आला ते आला, शनला कळून का हे झाड कशाचं आहे नेमकं. मला लगेच म्हणला हे शिंदीचं झाड आहे, हे गुन्हा आहे कायद्यानं, चला तुम्हाला अटक करणार आहोत. कशाची अटक आहे? शेतकरी आजाद आहे, शेतकऱ्याचा कोण मालक नाही. पाटील बी मग चांगलंच पानप्याचा देर आहे कोट्यावरचा हे बी त्यांना समजलं नाही. गोबत तसलं असतं होय. अरे दाजीबा ह्याला साहेब असते ती काय माहित असते ही. होय, साहेबाला नारळाचं झाड वळू. तुम्ही का बसे? साहेबाला वाळूची गाडी दिसत आहे गपचीप, हा. रोडनी चाललेली, बरं जाऊ दे. आणि ही दिसत नाही होय. ए, जाऊ दे जाऊ दे. आपलं साहेब. घेतो तिच्या आधी आम्ही म्हणत होतो साहेब घ्या सांभाळून. आता थांब तुम्ही- माहिती. आता कसं आली आलं बघ बघ नाही जाऊ दे, घे सांभाळून. शेत आरी घ्यावं लागत शंका. नाही नाही पण तरी शिंद्याला म्हणलं होतं बघा मी ह्याच्यावर ह्याच्या खाली जाऊ द्या, का झालेलं झालं. समधी जण व्यवस्थित राहा, कायदा मोडण्याचा प्रयत्न करू नका. ही फक्त आम्ही जे केलेलं आहे ते तहसीलदारापासून आमचं बोलणं जावावं, आमची शेतकऱ्याची तळमळ त्यांना कळावे म्हणून हे केलेलं एक नाटक आहे. कसं आहे माहिती आहे का? आणि जाऊ दे आता, तहसीलदार साहेब आपलाच माणूस आहे, घे सांभाळून. घेतलं आता बघा, तुमच्या शब्दाच्या बाहेर राहू का आम्ही काय? अंगास घ्या सांभाळून. चला मग आता काय पर्यायच नाही. चला मग आता. काय आमची हा, माणसं का? कशी आहे ती? बरं, चहा पाणी काय? चहा पाणी नको. ए थांबे सेल्फी काढू साहेब सांगायला लागा एखादी. ए, selfie. Selfie. काय चहा हे पित ए असतात. बाबा, आपल्याला नको शिल्पी, मला लय लाज वाटते तसली. तू लाजू नको रे. मला नको रे बाबा, एखादी तुमची पोरगी. तुमची काढा ए, 1760. मला नको आहे. हा, ह्याला ए, हा. मला नको. हे दाजीबा गोंधळ करू नका बरं. त्या ए, सही पुढारी, मध्ये न्यावं चला, लागते तो राव. पडते. हा बघलेला. तुमचं थांबा काढा जरा. शिल्पी रे बाबा, मला थांबा, नको इकडे बघा, करा. मी येत बी नसतोय. पुढारी, मी येऊ का? मला सांगतोय मी आताच, मला सेल्फीची गरज नाही. मग चहा पाणी काय? हे दाजाला घिरी तुझं तोंडच पुढे नाही बघ. तिकडी मग चहा पाण्याचं काय? आणि काय नको आता जातो, आम्हाला पण उशीर होते. नाही घ्या ती जरा. हे तिकडे जा रे तू. चहा पित असता होय. नाही आता उशीर झाला, जातो आम्ही हो. पुढच्या गावात. मग काय बिस्किट फिस्किट काय? काय नको, हा? पाव. काय खातो? काय नको. वाढेल पाव खातो. काय तर घ्यायचं असतंय. साहेब या शिंदे सांभाळून प्या जरा. पुढारी, तुम्ही आपलं यार जा. तू गप रे जरा. मला तर वाटलं साहेबाला विमत लागते काय की बहुतेक. होय साहेब, देऊ काय? द्या द्या. मी बी खात नसतो. साहेब आपण दोघं तंबाखूच खाऊ. ही का जरा पैसे काय हे बाबा. हो. ए, पोरावं. तिकडे लागा. एखादं नारळ साहेब देता बरं आम्ही. युट्यूब तांबू जरा लागा दात जरा. जरा साहेब अरे, साहेबाचा पाहुणचार करा, करता आम्ही आता घरी नीट आम्ही काय करा. करतो आता? एखादं नारळ फिरळ तोडून नारळातलं पाणी पाजून नंबर 1 पुढारी, तहसीलदार साहेब आहेत. अजून मी याचं एक महत्वाचं घ्या ध्यानात. तुझं अजून साहेब- राहिलेच का? साहेबाचा नंबर घ्या,
लय गरजा असते त्या तहसीलदारकडे. ए, साहेबाची आपली पहिलीच ओळख आहे का नाव साहेब? मला सांगितलंच नाही का? पहिलीच ओळख आहे आपली. अरे तुला काय माझी कुठली मलाच डाव मारलाच की रे तू. साहेबाची ना आपली पहिलीच ओळख आहे नंदा. माल तो कशाला पळत पळत एवढं? शेवटी शेतकरी पोराचा गोंधळ कुणाला समजतच नाही बघ हे असं. बरोबर बोला नंदा तू काय मी माझाच म्हणतो? माणूस आहेस लागा तसं बोलू नको लागा. जाऊ द्या घ्या समजावून. चला अरे दाजीबा तांबू खा रे चला 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 चला. निघा रे निघा ए कडे बरं का? हो. आणि नंतर फोन करा. मिटले की सगळं आता. आज शेतीची झाडं म्हणून नारळाच्या झाडावर कुठे बी चढ जाऊ नये. नाही चालते पुढे येतो. हा, या पुन्हा अजून. हा? या की पुन्हा अजून आमच्या बोखांडी बसा. तर मित्रांनो, कसा वाटला हा आमचा एपिसोड? तुम्हाला जर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा. सबस्क्राईब करा. आणि घंटीचं बटन दाबा. अंगास